विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, डिफरेंशिएशन एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 6 मधला 8वा 9वा 10वा राहिला तेवढा पाहून घ्या। फार सोपे गणित आहे बघा। sin इनवर्स x⁴/2। मी याचं सोल्युशन सांगत आहोत। सोल्युशन लक्षात ठेवा। लिहायचं कसं आहे बा, तर लेट y = sin इनवर्स x⁴/2। बस एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म्युले कडक पाठ ठेवा। dy/dx सांग रे बाबा sin इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह, तर आपल्या तोंडातून निघलं पाहिजे 1/√1 इथं जो असन त्याचा वर्ग, तर सोडवता येते। कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? sin इनवर्सचा। याचा नाही घेतला तर इथं लिहा लागते डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴/2 असं। आता पाय dy/dx = 1/√1 आहे ना। या घाताचा घात गुणाकारात जाते, म्हणजे हा 2 न हा 2 कटला म्हणजे x³ नसल समजत तर दाखवून राहिलो असं आहे बा। हा याले घाताचा घात गुणाकारात म्हणजे बा x चा घात 3/2 गुणिले 2 असं कटते, तेवढं समजलं पाहिजे। आता पाय ह्यावाला घात खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी, तर इथं लिहायचं 3/2 x च्या डोक्यावर 3/2 -1। एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे बा। तर माझं म्हणणं आहे का लक्षात काहीच नाही। काय म्हणत आहे, dy/dx सोपंच आहे हो। 1/√1 - x³ आहे ना बा। या 3/2 याले दीड म्हणते, दीड मधून 1 गेला तर अर्धा राहते। क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करत राहा, असा करा। आता 1 2 3 तर x⁴ येईल ½ एवढं जर झालं असेल तर याले मेकअप करून टाकायचं बस। हा जो खाली असा रेष दिसते म्हणजे हे भागाकार, म्हणजे बा ह्या 2 इथं लिहायचा असं, ह्या वरत लिहायचा x⁴ आहे, तर इथं हाफ म्हणजेच अंडररूट होते, आणि ह्या जशानं तसा ह्या झाला मेकअप। उत्तर 5 चला उत्तर मी आता वेळ नाही, बरोबर आहे का नाही। मग आता एवढं जर झालं असेल तर दुसरं पाहून घ्या। इथं लिहायचं बा सोल्युशन कसं लिहायचं, लेट y = cos³ असा, cos इनवर्स x³ असा। एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्रीलेस एवढं पॉवर आहे, बाकी कोणालेच नाही। काय पॉवर आहे बा, तर लक्षात ठेवा मी समजावून सांगत आहो का बा। cos² लिहा, कोणती ट्रिग्नोमेट्री लिहा। म्या म्हटलं cos² असं sin x असं लिहिणं काय ना, cos ऑफ sin x असं लिहून असा करणं, इथं वर्ग लिहि। या दोघांचाही मीनिंग एकच होते, फक्त ट्रिग्नोमेट्रीच्या 6 रेशो साठी sin cos tan cosec sec cot। मात्र जर तुमच्या लक्षात असू द्या का म्या असं लिहिलं का log² x, तर कोणी म्हणत असेल बा का याले सर मी असा मांडतो, तर बा होत नाही। हे वेगळं हे वेगळं, फक्त हे लागू कोणाले पडते बा, तर ट्रिग्नोमेट्रीले, आणि म्हणूनच त्याचा आपण फायदा उचलून राहिलो बा। मी पूर्ण बारकाव्या सहित सांगत आहो। तर बा y = हा जो 3 आहे, तर मला कायद्यानं मांडता येते बा का cos इनवर्स ह्या x³ असा, ह्या कंस, आणि हे असा करतो इथं लिहितो 3। जमलं? फायदा माहित आहे काय झाला हे दिसलंही पाहिजे वेळेवर। cos न cos इनवर्स मॅथ शिकवलं बा का, cos असला तर त्याले cos इनवर्स पाहिजे, cos इनवर्स असला तर cos पाहिजे, कोणीही पाहिजे चालते, पण तेच पाहिजे। तेव्हा हे कट्टे फक्त ह्या राहते असा, आणि याच्या डोक्यावर 3 आहे। y = पाय डेरिव्हेटिव्ह घेतला नाही, सिंप्लिफिकेशन करत आहोत। घाताचा घात गुणाकारात जाते 3 त्रिक 9 असा,
झाला मा फंक्शन सोपा dy बाय dx बरोबर घात खाली उतरते डोक्यावर एक न कमी उत्तर चेक करत जा। तर बा ह्या झाला तुमचा 9वा। आता पाय 10वा। तर बा 10वा सांगून राहिलो तर इथं लिहायचं लेट y = sin आहे ना याचा घात 4 sin इनवर्स √x असा। तर बा लक्षात घ्या इथं साइन आहे तर ह्या 4 कसा मांडता येते तर बा साइन ऑफ असं लिहायचं साइन इनवर्स √x ना असा ब्रॅकेट करायचा डोक्यावर 4 लिहा y = साइन इनवर्स कटला आणि √x राहिला आणि याच्या डोक्यावर 4 बोल पहा। आता याले पाय मी कसा मेकअप करतो y √x याच्या डोक्यावर 2 आणि याच्या डोक्यावर 2 बसवतो। बिलकुल कायद्यानं बसवता येते घाताचा घात गुणाकारात जाते बेदोनी 4 म्हणजे असं मला लिहिता येते। मा उद्देश माहित आहे वर्गन वर्गमूळ कटला म्हणजे हे 2 कटले फक्त ह्याच राहिले लहानसा राहिला तर याचं उत्तर लिहून टाकायचं dy बाय dx = घात खाली उतरला म्हणजे 2x। फक्त एक माझी विनंती लक्षात ठेवा घाई असल्यामुळे मी ऐकायला विसरून गेलो याच्या खाली लिहायचं असते डिफरन्शिएट बोथ साइड। लक्षात ठेवा आता एवढं तुम्हाला माहित आहे विथ रिस्पेक्ट टू x हे नाही विसरायचं परीक्षेत डिफरन्शिएट बोथ साइड झालं असं ना रे बापा विथ रिस्पेक्ट टू x बस एवढं लिहत जायचं। इथं पण लिहून टाकायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x एवढं मित्र करून टाका। त्याच्यानंतर लक्षात ठेवा काय सांगून राहिलो थोडस इकडं लक्ष द्यायचं आहे ना 7वा क्वेश्चन। तर बा मी 7वा क्वेश्चन लक्षात ठेवा वेळेच्या अभावी मी काय करत आहो कारण मोठं शिकवा लागते आहे ना बा। तर इकडं लक्षात ठेवा क्वेश्चन 7 असं इथूनच लिहिणं सुरू करत आहोत। क्वेश्चन 7 प्रश्न आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x। तर बा पहिला जो प्रश्न आहे तो आहे एकदम सोपा त्याले पहिले मोकळं करून टाकतो कॉट इनवर्स मग आपण पुढे 5 बसू कॉट ऑफ e⁴ तुम्ही पण हासाल सुरुवात आहे पहिला असल्यामुळे सोपं दिलं असं। तर बा ह्या असा फंक्शन आहे तर आपण सोल्युशन कसं लिहायचं तर थेस लिहायचं का लेट y लक्षात घ्या हे पद लिहायचं कॉट इनवर्स असं कॉट ऑफ e⁴x न याचा वर्ग असं एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा तुम्हाला डोळ्यानं दिसते का कॉट इनवर्स न कॉट म्हणजे कटला तर y फक्त या राहिला e⁴x झालं। याच्या खाली लिहून टाकायचं डिफरन्शिएट बोथ साइड आम्ही पहिल्या याच्यात विसरलो डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे बा याचा डेरिव्हेटिव्ह तर याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx = डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁴x²। dy बाय dx = काय शिकवलं बा e⁴ चा डेरिव्हेटिव्ह e⁴ तर हे जशानं तसा लिहा कोणाचा घेतला e⁴ चा डोक्यावरच्याचा नाही घेतला। आता तुम्हाला माहित झालं बा तर या झाला डेरिव्हेटिव्ह डोक्यावरच्याचा डेरिव्हेटिव्ह e⁴x² x घात खाली उतरला तर 2x व्यवस्थित लिहायचं 2x e⁴x² उत्तर पाहून घ्या। हे झालं तुमचं पहिलं 7व्यातलं पहिलं ठीक आहे। आता मात्र मित्र कान देऊ नाही का आतापर्यंत आपण टिकल्या फोडल्या ठीक आहे। डेरिव्हेटिव्ह जे मी शिकवलं ते आता कामी येणार आहे खरं सांगत आहो आहे ना। ते जर प्रॅक्टिस केली असेल तरच तुमचा डेरिव्हेटिव्ह चालते आणि आता तुम्ही खरा डेरिव्हेटिव्ह शिकणार आहे आजपासून। आता तुम्हाला फॉर्म्युल्याची साथ लागल जे 11व्या वर्गात तुम्ही शिकले। कदाचित तुमच्यापाशी नसेल तर मला मेसेज करा तर मी तुम्हाला PDF पण देऊन टाकील फॉर्म्युला रेडी तयार नाही मी लिहून टाकीन नंतर मग ते येईल म्हणजे 1-2 दिवस लागतील पाहिजे असेल तर पण पूर्ण डिटेल येईल जेवढे 12वीत लागतील तेवढे।
पहा मित्र, मी सांगलं का पीडीएफ देतो, काही पीडीएफ ची गरज नाही, इथंच मी थोडं थोडं सांगत जातो, तुम्ही नोंद करत जा. पहा माझं म्हणणं आहे का दहाव्या वर्गात तुम्ही शिकले बघा साइन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा शिकले. मग फक्त त्या 90 ले π/2 म्हणायचं आहे. म्हणजे साइन थिटा बरोबर कॉस π/2 मायनस थिटा, कॉस थिटा बरोबर साइन π/2 मायनस थिटा, टॅन थिटा बरोबर कॉट π/2 मायनस थिटा, कॉट थिटा बरोबर टॅन π/2 मायनस थिटा, कोसेक थिटा बरोबर सेक π/2 मायनस थिटा आणि सेक थिटा बरोबर कोसेक π/2 मायनस थिटा. हे 6 फॉर्म्युले फारच कामी येणार आहे. जे आहे ते सांगतो, जर तुम्हाला पक्के माहित असेल तर काही प्रॉब्लेम नाही, नसेल माहित तर कळक पाठ करा. तर हे मित्र 6 फॉर्म्युले पहिले पाठ करा. ठीक आहे, आता पुढचे सांगतो. पहा मित्रो, खरा डेरिव्हेटिव्ह चालू होत आहे. पहिले तर मी जे फॉर्म्युले तुमच्या समोर दाखवत आहोत, लक्षात घ्या. पहिले 6 दाखवले. 1 प्लस कॉस एक्स बरोबर 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 तुम्ही 11व्या वर्गात शिकले असाल. 1 मायनस कॉस एक्स बरोबर 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 टॅन ऑफ ए मायनस बी. तर लक्षात घ्या कसं सेट करायचा. हा टॅन याले लागते, हा टॅन याले लागते, मधलं चिन्ह बरोबर मायनस असल्यास वरत मायनस लिहिलं तर खाली 1 प्लस त्याच दोघाचा गुणाकार. पण असं म्हणण्या टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. बस हा मायनस आहे, इथं जर प्लस असता तर असंच आलं असतं, इथं प्लस असता तर इथं प्लस, इथं मायनस, इथं दाखवले आहे. टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. त्याच्यानंतर लक्षात घ्या साइन 3x चा फॉर्म्युला आहे. साइन 3x इज इक्वल टू 3 साइन x मायनस 4 साइन क्यूब x. हे वाला cos 3x चा फॉर्म्युला आहे. cos 3x इज इक्वल टू 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. त्याच्यानंतर sin x चा फॉर्म्युला आहे. sin x इज इक्वल टू 2 sin x बाय 2 cos x बाय 2. त्याच्यानंतर आहे cos 2x चा फॉर्म्युला cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x. आणि cos x चा हाफ अँगल, याला डबल अँगल फॉर्म्युला म्हणतात, याला हाफ अँगल म्हणतात, याला. तर मग cos x चा फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर x बाय 2 मायनस sin स्क्वेअर x बाय 2. डबल अँगल मध्ये इथं 2x असलं तर इथं प्लेन x असते, इथला 2 गायब केला तर इथं छेदामध्ये डिनॉमिनेटर मध्ये 2 येते. मी हे मानले काऊन बा का जे रेग्युलर कामी पडते, का ज्यानं भागून जाते बा, एवढे तरी आपल्याला हे अजून लागल, एवढ्यानं नाही होत. पण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे का जे पाण्यासारखे रोज आपण जसं पाणी कसं पितो एकही दिवस बाद नाही जात, तसे आपल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये रेग्युलर येणारे फॉर्म्युले जे जे मला आठवते ते मी आता सांगले. जसजसं आठवत जाईल तसं सांगत जाईल. मात्र तुम्हाला मित्र हे पाठ करणंच आहे. पहा मग मी आता गणित चालू करतो, कसं समजते. तुम्ही म्हणसाल क्या बात. सुरुवात करून राहिलो बघा. एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन 7 मधला लक्षात ठेवा दुसरा एक झाला बघ. कोसेक इन्व्हर्स 1 cos 5 टू दी पॉवर x. याने काय करायचं आणि ते नंतर पाहायचा, नंतर विचार करायचा. पहिले तर लिहायचं लेट y इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1 cos 5 टू दी पॉवर x असं. आता पहा मी काय सांगत आहे, इथं काय लिहून आहे ते नाही पाहत. 1 cos म्हणजे सेक. 10व्या वर्गाचं पुस्तक सांगते, आताच तुम्हाला सांगलं म्या. तर इथं लिहायचं y इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1 cos म्हणजे सेक. तर या सेक याले जे लागून आहे ते तर याले लिहास लागते. आपला मंत्र फेल जाणार नाही. आता लक्षात ठेवा 10व्या वर्गात तुम्ही शिकले, तुम्हाला पहिले लिहूनही दिले 6 तुम्ही पाहून घ्या का बा कोसेक इन्व्हर्स या दशानं तसा सेक आहे ना, सेक x बरोबर कोसेक आहे ना 90 मायनस x. सेक थिटा बरोबर कोसेक 90 मायनस थिटा आहे ना. 12व्या वर्गात आपण 90 नाही म्हणत π/2 म्हणतो. बस एवढंच आहे बात. असाली तो सेक म्हणजे का होती तर बा कोसेक π/2 मायनस इथं जो असन तो लिहायचा. तुमच्या मनात आलं पाहिजे का सर एवढी मगजमारी काऊन केली, तर बा याचं कारण आहे इथं कोसेक इन्व्हर्स आहे. मित्र लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा इन्व्हर्स मध्ये पद असलं तेव्हा तेव्हा त्याच्या सारखा सरळ लक्षात तयार करण्याचा प्रयत्न करा. होतेच, कारण तो तसाच फंक्शन लिहिलेला असतो का तो तयार होईल. आणि हा ना हा कटला म्हणजे बा y इज इक्वल टू हा ना हा कटला म्हणजे π/2 मायनस 5 टू दी पॉवर x.
एकदम सोपं फंक्शन तयार झालं. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू x असं dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ असं लिहायचं आहे π/2 मायनस 5 टू दी पॉवर x dy बाय dx इज इक्वल टू हा π/2 म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला. हा मायनस आहे ना a टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह a टू दी पॉवर इनटू log a. 5 टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह 5 टू दी पॉवर. ठीक आहे. कोणाचा घेतला 5 टू दी पॉवर चा आहे ना तो 5 टू दी पॉवर इनटू log a म्हणतो. तो इथं जो असतो त्याले log लावाला log 5. डोक्यावरच्या त्या डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून तो आपण लिहत नाही. हे झालं तुमचं उत्तर. एवढं जर झालं असं मित्र विदाउट फॉर्म्युले चालू नाही शकत. तर इकडे लक्षात ठेवा याचा सोल्युशन सांगत आहोत. पहा फारच सुंदर चॅप्टर आहे. ओरिजिनल डेरिव्हेटिव्ह आता चालू झाला. तर बा इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स असा अंडर रूट लक्षात ठेवा 1 प्लस कॉस x अपॉन 2. पहा मग मित्र काय सांगत बा ज्या विद्यार्थ्याने फॉर्म्युला पाठ असेल त्याच चालते. 1 प्लस कॉस x तर 1 प्लस कॉस x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर x/2 हा पहिला फॉर्म्युला. तर इथं लिहून टाकून राहिलो मी अंडर रूट. याच्या ऐवजी लिहायचं 2 कॉस स्क्वेअर x/2 अपॉन 2. ह्यानं ह्यात कटला बस. तर बा y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स असा आहे ना. हा कॉस स्क्वेअर म्हणता म्हणजे हा स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट कटला आणि फक्त काय राहिलं बा तर कॉस x/2 राहिला. फायदा माहित आहे. कॉस इनव्हर्स आलं तर त्याला जोड आला कॉसचा म्हणजे ह्यानं या कटला म्हणजे y बरोबर फक्त x/2. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. differentiate both sides with respect to x dy by dx is equal to पण डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे. चूक नाही करायची. अशी भागाकाराची रेषा आहे. तर खालूनच काढाचं वरत काहीच नाही म्हणजे 1. लक्षात ठेवा कॉन्स्टंट निघला डेरिव्हेटिव्ह ऑफ x आणि साऱ्या जगाले माहित आहे का बा हा x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि त्यात उत्तर किती राहील रे बात हाफ. या झाला तुमचा तिसरा. लक्षात घ्या चौथा इथं लिहून आहे ते पाहून घ्या कसं मांडतो बा. इथं मांडण्याचा प्रयत्न करतो मी. हे जे आहे बा लक्षात ठेवा थोडस याने वरून घेऊन टाकतो म्हणजे तेवढी जागा वाढल. असं बसूनच जाते म्हणा. तर पहा मग मी शुभारंभ करत आहो. इथं लिहून राहिलो सोल्युशन दिसत असेल तर लेट y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स असं जसं आहे तसं लिहा अंडर रूट 1 मायनस कॉस x स्क्वेअर लक्षात ठेवा अपॉन 2 असं. थोडस विचार करा. 1 माहित का लिहून आपल्याला काय करायचं आहे 1 मायनस कॉस x. तर 1 मायनस कॉस x इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर x/2. डोकं जाग्यावर ठेवा. फॉर्म्युल्याची ट्रिक सांगत आहोत. 1 मायनस कॉस x तर इथं जो असल तो इथं कसा येते तर त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 येते बस. हे त्या फॉर्म्युल्याचं मीनिंग. तर मग आपल्या डोक्यातही थेच आलं पाहिजे का बा इथं जे असन त्याच्या खाली किती येईन बा तर 2 येईल. तर बाय मी कसा मांडत हाव सोडवाचं असंच आहे रे बा कॉस इनव्हर्स असा अंडर रूट. ठीक आहे 1 मायनस कॉस x तर फॉर्म्युला सांगते 2 साइन स्क्वेअर. तर इथं लिहायचं 2 साइन स्क्वेअर. इथं जो असन त्याच्या छेदात लिहायचं. स्टेप बसत नाही वरत लिहून राहील. पहा मग मी काय सांगत हाव हे इथं लिहून राहिलो y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स असं असा कंस अंडर रूट मध्ये असं 1 मायनस कॉस x तर लिहायचं 2 साइन आहे ना 2 साइन स्क्वेअर. इथं जो असल त्याच्या छेदात फक्त 2 लिहायचं बस.
फॉर्म्युल्याकडे पाहायचं तर पटल तुम्हाला 1 मायनस कॉस एक्स तर 2 साइन स्क्वेअर इथं जो असन त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 असं सेट करायचं आहे. म्हणून कडक पाठ पाहिजे. हा जो आहे याने तर जशानं तसं याने तर हातही नाही लावला हो, या असा यानं या कटला. मग आता एवढं जर झालं असेल तर y इज इक्वल टू कॉस इनवर्स. विचार करा हा साइन स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट ह्या काय होईल बा कटल आणि उरल काय बा हा वर्ग न वर्गमूळ कटला तर साइन आणि हा जशानं तसा असं बोल बा. मग आता एवढं जर समजलं असेल तर बरोबर अशी ब्रॅकेट करा. आता पाय मी याले कसा चेंज करत आहो. कॉस इनवर्स साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. 10वीचं पुस्तक सांगते. इथं का लिहून आहे हे थोडं पाहत आहे. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा तर मग या 90 झाला मायनस हे जशानं तसा बस. ते का असेल त्याचं काही घेणं देणं. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. फायदा माहित आहे कॉस इनवर्सले जोड आला कॉसचा म्हणजे हे कटलं आणि उरलं काय रे बा तर y इज इक्वल टू आहे ना पाय बाय 2 मायनस x स्क्वेअर बाय 2. हे झालं सोपं. आता लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x dy by dx is equal to हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस छेदामध्ये डिनॉमिनेटर मध्ये कॉन्स्टंट आहे तर तो डिनॉमिनेटर मधून बाहेर निघल म्हणजे वर्त 1 आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होते तर 2x होते. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. तर भाऊ ह्या 2 न 2 कटला आणि फायनल आन्सर म्हणजे हा मायनस आणि फक्त ह्या x उरला. हे झालं तुमचं फायनल आन्सर. चलो बोलो 4 झाले. ठीक आहे. पाचवा पाचवा सांगत आहो tan इनवर्स 1 मायनस tan x/2 अपॉन 1 प्लस tan x/2. फारच बढिया आणि सुंदर सोपा प्रॉब्लेम आहे. खूपदा बोर्डात आलेला प्रश्न आहे हा. फळ्याकडे पाहतो याचं सोल्युशन बढिया सांगतो. कान देऊ नये का सोल्युशन. इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू tan इनवर्स असं 1 मायनस tan x/2 अपॉन काय सांगत आहो रे 1 प्लस tan x/2 असं. मित्र पाय कसं सेट करतो मी. y इज इक्वल टू tan इनवर्स. ठीक आहे. माझ्या डोक्यामध्ये हा फॉर्म्युला घोळत आहे. तिसरा tan ऑफ a मायनस b इज इक्वल टू tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. डोक्यात मग कसं प्लॅनिंग करायचं. नुसतं मी बोललो मी लिहून दिलं तुम्ही उतरून घेतलं हे येतच नाही. मी सांगतो त्या कल्पना रचवा. स्वतःला सोडवता आलं पाहिजे. तेच करायचं आहे आपल्याला. तर मग ह्या माझ्या डोक्यात आला का इथं tan a आहे आणि इथं माझ्याजवळ तो 1 आहे. तर या 1चं रूपांतर tan मध्ये कसं होईल जेणेकरून त्या फॉर्म्युल्यात बसल. आणि म्हणून फॉर्म्युला पाठ पाहिजे तर लक्षात ठेवा या 1 ची आहे ना 1 तर tan π/4 इज इक्वल टू 1. तर हा 1 लिहायचा त्या ऐवजी tan π/4 लिहिला तर का बिघडते. tan π/4 म्हणजे 1 मायनस याले जशानं तसा बरोबर पहा 1 प्लस म्हणजे वरचं पद तो मी बिलकुल असं सेट केलं 1 प्लस. आता इथं tan a आहे. आता tan a आहे म्हटलं तर त्याची अडचण आहे. तर आपल्याला तर माहित आहे ना असं लिहिलं तर का बिघडते. म्हणजे 1 न काय गुणलं तर तेवढंच राहते. झालं बा सेट. बस एवढी आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे. म्हणून मी म्हटलं ना आता खरा डेरिव्हेटिव्ह चालू झाला असं tan x/2. म्हणून आजपासून फॉर्म्युले पाठ करणं सुरू करा आणि रेग्युलर माझ्यासोबत प्रॅक्टिस करा असं.
1 प्लस, तर ह्या जो 1 आहे ना याच्या ऐवजी मी लिहून टाकतो tan π/4 आणि ह्या झाला tan x/2. आता पाय राजा कसं दिसते है ना. याले का लिहू ना हे नाही म्हणायचं, इथं का लिहू ना ते tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. तर बा कसं उत्तर राईट ते, तर याले तर काही घेणं देणंच नाही आपल्याला. tan इनव्हर्स tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. तर या tan लिहायचा आणि या दोघांची वजाबाकी π/4 मायनस x/2 बस tan ऑफ a मायनस b. तो हे पाय tan ऑफ a मायनस b, tan ऑफ a मायनस b इज इक्वल टू tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. फायदा माहित आहे, tan इनव्हर्स न tan कटला म्हणजे बा फक्त कोण राहिलं π/4 मायनस x/2. सरळ लिहून टाकायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे बा dy/dx इज इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे तर डिनॉमिनेटर मध्ये बाहेर निघते आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 होतो. समजते. तर बा उत्तर किती आलं -½ हे झालं तुमचं पहिलं गणित. हे समजलं का नाही समजलं रे बा? भले बाहेर मी वाटते काय माहित काय बाबा. याचा डेरिव्हेटिव्ह झाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस हा डिनॉमिनेटर मधून बाहेर निघला तर फक्त ह्याच राहिला ना रे x आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर बा उत्तर येईल -½ into 1 is equal to -½ असं आहे. सांग बा. ठीक आहे. ह्या झाला. आता एवढं जर झालं असेल तर ह्या वाला सांगून राहिलो बरोबर लक्ष दे जा. असं 6व्या नंबरचा तर बा पहिले तर आपण काय लिहायचं, तर इथं सोल्युशन सांगून राहिलो. इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स असं करायचं ब्रॅकेट 1 अपॉन हा आहे 4 cos क्यूब x, cos क्यूब 2x आहे मायनस 3 cos 2x असं. ठीक आहे. आता आपल्याला बा हे सेट नाही होत कारण अजून आपण एवढे तयार नाही झालो आणि आपली जो सुरुवात आहे पहा मी तुम्हाला डेव्हलप करत जातो का बा फॉर्म्युल्याचा इफेक्ट काय होते. हा तर बा लक्षात ठेवा, हा 5व्या नंबरचा फॉर्म्युला पहा. cos 3x is equal to 4 cos square x minus 3 cos x. 4 cos cube x क्यूब पाहिजे राजा. 4 cos cube x minus 3 cos x. चल बोल बा. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असन तर फळ्याकडं पाच काय सांगतो. या फॉर्म्युला इथं लिहून राहिलो. cos 3x is equal to 4 cos cube x minus 3 cos x असं. ठीक आहे. मग नऊ नाही काच. माझं म्हणणं काय बा, माझं म्हणणं काय, cos 3x is equal to 4 cos cube x minus 3 cos x. थोडंसं डोकं कसं लावायचं बाबा. इथं 3x आहे, फॉर्म्युल्याचे बारकावे शिकवत आहोत. इथं जर 3x आहे तर इथं पाय x आला, दिसला का नाही, आणि इथंही x आला म्हणजे अर्थ झाला का 3 पट असेल तर 1 पट होते. 3 पट असेल आहे ना, 3 टाइम्स असेल तर 1 टाइम्स होते. पाय ना डोळ्यानं 3x तर इथं 1x, इथं 1x. 3 टाइम्स असलं तर 1 टाइम्स होते. भाऊ 6 टाइम असेल तर 2 टाइम होते. नाही समजलं भाई, मी तुला डबल सांगतो. cos 3x आहे ना, तर बा 3x असला तर 1x 1x, तर मी इथं 6x घेतला असता है ना, तर बा तिप्पट है ना, 3 टाइम्सच पाहिजे ना.
तर कॉस क्यूब, तर इथं आला असता 2x. 6 हे 2च्या तिप्पट आहे, बेत्रिक 6. 3 हे 1च्या तिप्पट आहे. इथं 3 टाइम्स तर इथं 1 टाइम्स. इथं 6 टाइम्स तर इथं 2 टाइम्स. कारण 2 टाइम्सची तिप्पट केली तर 6 भेटते, 1 ची तिप्पट केली तर 3 भेटते. -3 तर मग इथं पण तुले लिहा लागल आहे ना 2x. असं मी शिकवत हा खेळ करणं, समजते का? असा आहे. आता मा खेळ जमला. हे पाय मावाला ह्यावाला पद पाहायला द्या, हे पूर्ण पद पाहिजे. असं 4 cos क्यूब 2x -3 cos 2x. हे पाय हे एवढ्या पदाच्या ऐवजी म्या सेट करून टाकला. काय सेट केला रे बा? cos 6x. फॉर्म्युल्याचा खेळ आहे, फॉर्म्युल्यातले बारकावे पण सांगले. तर बा तुझ्या मनात आलं पाहिजे का y = कोसेक इनव्हर्स 1/, एवढ्या पदाच्या ऐवजी मी भरतो cos 6x. असं ठीक आहे पा. आणि आता तुम्ही शिकले का y = कोसेक इनव्हर्स. काय शिकले रे दहाव्या वर्गात? 1/cos = sec. तर इथं लिहायचं sec 6x. असं y = कोसेक इनव्हर्स. सुरुवातीला फॉर्म्युले लिहून दिले का sec थीटा = कोसेक 90 - थीटा. तर इथं लिहायचं कोसेक π/2 -6x. मी आहे ना कोणती स्टेप विदाउट फॉर्म्युला तुम्हाला लिहिणारच नाही, तुम्हाला समजूनच सांगेन. कुठून आला, कसा आला, काऊन होते, कुठं होते सब. तर कोसेक इनव्हर्स न कोसेक कटला म्हटलं तर इथं एवढा राहील π/2 -6x. आता लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. dy/dx = याचा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6 या व्हेरिएबलला लागून आहे, बाहेर निघतो आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे dy/dx = उत्तर आलं -6. चलो बोलो, समजलं का नाही समजलं? या झाला तुमचा 7वा पहा मित्रो. 7वा प्रॉब्लेम सांगत. पहिले तर विचार नाही करायचा, इथं लिहायचं आहे सोल्युशन. कसं लिहायचं होतं? लेट y = tan इनव्हर्स असा 1 + cos x/3 अपॉन sin x/3 बस. आता मी काय सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा. सिंपल साधा फॉर्म्युला. या बा पहिला फॉर्म्युला 1 + cos x = 2 cos² x/2. इथं बा मी लिहून राहिलो 1 + cos x = 2 cos² x/2 बस. ठीक आहे. इथं का लिहून आहे ते काय घेणं देणं आपल्याला? 1 + cos x हे असाच लिहायचा ना 1 + cos x/3. आपल्याला काय करायचं आहे? 1 + cos इथं जसा असेल इथं जो आहे तर त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 येते बस. या फॉर्म्युल्याचा मीनिंग. तर याचं इथं असंच होईल ना 2 cos². इथं जो आहे त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 येईल बस. असा वापरायचा आहे. म्हणजे बा प्रॅक्टिकल नॉलेजच्या शिवाय होत नाही. भागीला उलट गुणीला 3 दोन्ही 6 म्हणजे बा x/6 असं हे तयार झालं. आता दुसरं शिकवतो. sin x = 2 sin x/2 cos x/2 लिहून दिला हो मी. कुठं ते पाहिजे आहे sin x = 2 sin x/2 cos x/2. आता काय करायचं बघा. इथं आहे x/3. आपल्याला त्याच्याशी का करायचं आहे? तिथं का लिहून आहे ते नाही पाहायचं.
आपल्याला तर एवढं समजते का इथं जे असन त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 लावा लागते, इथंही लावा लागते, इथंही लावा. हा 2 जशानं तसा या वाला जो आहे त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 लावला कॉस, इथं जो आहे त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये फक्त 2 लावायचा आहे, हे लावला बस. हे झालं फॉर्म्युल्याचं मिनिंग. म्हणजे बा sin x/3 = 2 sin भागीला उलट गुणीला x/6 आणि cos x/6. हे आपलं मस्त तयार झालं. आता एवढं तयार झालं असं तर बा आपल्या प्रॉब्लेम कडे वळायचं. तर पहा मग मी कसा मांडतो आता. मग y = tan इनव्हर्स असा 1 + cos x/3 1 + cos x/3 = 2 cos². एवढं बारकाईनं सांगत आहे हो, आता तरी समजलं पाहिजे. असं sin x/3 हे पाय sin x/3 2 sin x/2 2 sin x/6 असा इंटू cos बिलकुल तयार करूनच ठेवला cos x/6. मला वाटते बा काही अडचण नाही आली पाहिजे मित्र. या दोन तर पहिलेच कटला. हा वाला स्क्वेअर आहे तर हा एक न हा एक कटते. म्हणजे y = tan इनव्हर्स. इथं 2 पैकी एक कटला तर इथं एक राहिला ना cos x/6 आणि इथं राहिला sin x/6 असा. लहानपणापासून शिकलो ना आपण y = tan इनव्हर्स. 10व्या वर्गात cos/sin म्हणजे cot असं. ठीक आहे. y = tan इनव्हर्स 10वीच वर्ष पुस्तक सांगते का cot थीटा बरोबर tan 90 - थीटा. तर इथं लिहायचं tan 90 - या वाला फक्त आपण 90 म्हणून 10व्या वर्गात इथं π/2 म्हणाला. π/2 म्हणजेच 90 होते. 90 बोललो तरी का फरक पडते. tan इनव्हर्स न tan कटला. उरलं काय रे बा तर π/2 - x/6. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx = कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 डिनॉमिनेटर मध्ये 6 आहे तर असा काढायचा. म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ x 0 तर गेलास म्हणजे -1/6 x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे उत्तर आलं -1/6. हळूहळू मित्र लक्षात ठेवा प्रॉब्लेमची लांबी वाढत चालली. आलं लक्षात. म्हणजे बा तुम्हाला डोक्यात आलं पाहिजे का आता आपल्याला तयारी करायला लागेल. मी आता सांगलं ना खरा डेरिव्हेटिव्ह आजपासून चालू होत आहे. जे बोललो ते खरं सांगत ऐकूनच घे जा. तर बा ह्या झाला तुमचा बा लांबी वाढली. आता मी सांगत आठवा लक्षात घ्या. पा मग 8वा जास्त त्रास नाही देत है ना. पा 8वा या झाला तुमचा 8वा. असं काय रे cot इनव्हर्स तिथं लिहूनच ठेवला पण तिथं जागा काही सेट नाही होत. sin 3x upon 1 + cos 3x असं आहे. ठीक आहे. बा फळ्याकडं इथं लिहायचं सोल्युशन. ठीक आहे. बरोबर आहे का नाही प्रॉब्लेम. लेट y = cot इनव्हर्स sin 3x upon 1 + cos 3x असं आहे बा. मग आता एवढं जर झालं असल तर बा मी शुभारंभ करतो. आपल्याला कसं पाहायचं आहे. आपल्याला पाहायचं आहे sin x. तर sin x चा फॉर्म्युला आहे राजा 2 sin x/2 cos x/2. काय शिकलो इथं जे असल त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 येते. तर आपल्याला काय घेण देणं आहे तिथं काही राव.
असं जरी असलं तर 2 साइन इथं जो येईल त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 येते. कॉस इथं जो असल त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2. हे आपण ट्रेनिंग घेऊन राहिलो. सांगा समजला फॉर्म्युला. आता इथं पाय तुम्ही पहिले फॉर्म्युला क्लिअर करत आहो. 1 प्लस कॉस हेच क्लिअर नाही झालं तर खूपच प्रॉब्लेम आहे. 1 प्लस कॉस एक्स बरोबर 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 पाय पहिल्या नंबरवर आहे. आपल्या मनात काय आलं पाहिजे का इथं जो आहे त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 येते. तर बाय 1 प्लस म्या जर कॉस 3x लिहिला तर बिघडलंच कुठं 2 कॉस स्क्वेअर 3x याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2. हे आपला तयार झाला. बोला आता काय सांगत हाव बा y = cot इनव्हर्स. पाय sin 3x ची व्हॅल्यू तयार आहे. 2 sin 3x बाय 2 2 sin 3x बाय 2 cos 3x बाय 2 अपॉन 1 प्लस cos 3x ची व्हॅल्यू तयार आहे. 2 cos स्क्वेअर 3x बाय 2 असं. हा भाऊ यानं या कटला cos 3x बाय 2 इथं cos स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर न हा कटला म्हणजे y = cot इनव्हर्स sin अपॉन cos. एक cos उरला ना sin अपॉन cos म्हणजे tan. तर या झाला tan 3x बाय 2. आणि 10व्या वर्गाचं पुस्तक सांगे का cot इनव्हर्स tan थीटा बरोबर cot 90 मायनस थीटा. तर cot 90 ले पाय बाय 2 न दाखवायचं का बिघडलं आपलं असं. cot इनव्हर्स न cot कटला आणि फक्त राहिला काय बात y = तर मग y = लक्षात ठेवा आहे ना. यानं या कटला तर मग पाय बाय 2 मायनस 3 बाय 2 x असं. डिफरन्शिएट बोथ साइड. Differentiate both side with respect to x. dy by dx हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. हा कॉन्स्टंट बाहेर निघतो आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर फायनल आन्सर राहील -3 बाय 2. चलो बोलो ठीक आहे. 8वं झालं. 9वं पाहून घ्या. पहा मित्रो हा जो प्रॉब्लेम आहे सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि मी याच्यात जे वर्णन करणार आहे ते मन लावून एकदा एका चॅप्टर साठी नाही बऱ्याच चॅप्टर साठी हे ट्रिक कामी येईल. स्टँडर्ड ट्रिक आहे मायवाली नव पुस्तकातली. काय सांगतो बा तर पहिले तर याले सोल्युशन पाहून घ्या. का बा पहिले लिहून ठेवायचं लेट y फारच महत्वाचा प्रॉब्लेम आहे रे बा. tan इनव्हर्स cos 7x अपॉन 1 प्लस sin 7x असं. ठीक आहे. आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा मले काय म्हणायचं आहे. आपल्याला मनाचं हे आहे बा का ह्या फॉर्म्युला आहे. cos लक्षात ठेवायचो आहे ना. cos 2x चा फॉर्म्युला आठवा. ठीक आहे. कमीत कमी cos x चा तरी आठवा. cos x = हे पाहिजे आहे cos स्क्वेअर x बाय 2 मायनस sin स्क्वेअर x बाय 2. काय देतात cos स्क्वेअर x बाय 2 मायनस हाफ अँगल फॉर्म्युला म्हणतात याला sin स्क्वेअर x बाय 2. चल बोल बा काय शिकला रे बा का बा इथं जर x आहे तर इथं येते x बाय 2 इथं येते x बाय 2 बस. बाकी तर काय. तर मी याले मेकअप कसा करतो cos 7x. तर बा cos स्क्वेअर इथं जो आहे त्याच्यात छेदात 2 sin स्क्वेअर 7x बाय 2 असं. काय शिकलो रे बा आपण माहित आहे. घाई करून फायदा नाही. मग फॉर्म्युले तर पाठ पाहिजे त्याचं मीनिंग पण पाठ पाहिजे माहित पाहिजे आणि ते वापरता पण आलं पाहिजे. चल बोल बा फारच महत्वाचा प्रॉब्लेम आहे. आता एवढं जर झालं असेल तर पाय मग मी काय काय सेट करतो. हा sin 7x तर बाय sin x चा फॉर्म्युला 2 sin x बाय 2 cos x बाय 2 पाण्यासारखा पाहिजे.
तर पाय मी इथं साइन x बरोबर 2 साइन x बाय 2 कॉस x बाय असं. इथं लिहून राहिलो साइन 7x तर मग 2 साइन 7x बाय 2 कॉस x बाय 7x बाय जमलं. आणि लहान पाय ना हा जो 1 आहे तर या 1 चं आहे ना तुम्ही शिकले 10व्या वर्गात आहे ना sin square x plus cos square x is equal to 1. तर इथं 7x बाय 2 आहे तर मी या 1 ले कसं मांडतो 1 ले मांडतो मी cos square x आहे ना 7x बाय 2 प्लस आहे ना sin square 7x बाय 2. आता तुमच्या मनात आलं पाहिजे का बा सर sin square x plus cos square x is equal to 1. तुम्ही उलटा लिहिला cos square x 7x by 2 plus sin square 7x by 2 is equal to 1. तर मला लक्षात ठेवा आपल्या आहे ना माझा एकसारखं फायद्यात राहायचा. आपल्या जेव्हा हे चॅप्टर चालू होते डेरिव्हेटिव्ह ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तर त्यावेळेस लक्षात ठेवा कधीही हे नाही वापरायचं. कधीही हे नाही वापरायचं. का नाही वापरायचं रे बा तर sin square x plus cos square x असं नाही मांडायचं. नेहमी मांडताना मी बारकावे शिकवत आलो cos square x plus sin square x असं मांडायचं. हे कधीही सेट नाही होईल तुम्हाला सत्य सांगत आहो. आणि चूक कुठं झाली ते दिसणार नाही. हे असं मांडलं ना तर 100% सेट होईल. मी सांगतो ते ऐका. अजून एक बारकावं सांगतो हा. इकडे लक्षात घ्या cos x न sin x आणि इथं cos x न इथं sin x. कधी पण लक्षात ठेवा कोणत्याही चॅप्टर मध्ये इथं प्लस राहाव का मायनस आहे याले महत्व नाही. इथं प्लस आहे तर इथं मायनस राहील, इथं मायनस आहे तर इथं प्लस राहील, मधात असं भागाकार. म्हणजे मले म्हणायचं आहे का बा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस आणि साइन मध्ये प्लस मायनस पाहिजे. म्हणजे कॉस आणि साइनचं टर्म न्यूमरेटर मध्ये पाहिजे, कॉस आणि साइनची टर्म डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे. ते कसं लिहू नये ते कसंही असंही असेल ना रे 11x बाय 2 इथं असेल 11x बाय 2 इथे थेस असेल काही बी राव बस असं दिसलं ना ईश्वराचं नाव घ्यायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरले जे तिथं कॉसचं पद असेल ना तेवढ्यानं भागूनच टाकायचं डिवाइड करायचं. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस एक्स. तो जो इथं असेल तेवढंच घ्यायचं बस. मी सांगतो ना तुमचं गणित सुटलं. हे माहित पाहिजे बेसिक. त्याच्याशिवाय टिकतच नाही. आता पाय मी का सांगतो एवढं जर झालं असं तर मग ते जसं प्रॅक्टिकल येईल ना समोर तर तुमची आयडिया जास्त क्लिअर होईल. पण माझ्या हिंट ऐकत राहा. पहा मग मी आता प्रॉब्लेम मांडतो हा. y = tan इनव्हर्स असं tan इनव्हर्स cos 7x. cos 7x हे टर्म आहे म्हणजे इथं लिहून राहिलो cos square 7x by 2 मायनस sin square 7x by 2 अपॉन 1 आहे. तर 1 चं मांडत हाव cos square 7x by 2 प्लस sin square 7x by 2 असं. ठीक आहे. प्लस तर ह्या प्लस sin 7x तर sin 7x हे पाहिजे आहे 2 आहे ना sin 7x by 2 2 sin 7x by 2 cos 7x by 2. मैं म्हटलं ना का नेहमी साइन कधी नका ठेवू समोर. जाणून बुजून लिहिलं तुमच्यासाठी बस. याने लिहिताना असं लिहायचं. पाक कसं सेट होते मग cos 7x by 2 sin 7x. का बिघडते हो काहीच बिघडत नाही. कायद्यानं लिहिता येते. बस हे आपल्या 12वीचा रूल आहे का साइन समोर चालत नाही cos समोर चालते तरच जुळते. ठीक आहे. आता इकडं पाहायचं y = tan इनव्हर्स. पहा कशी कशी ट्रेनिंग देतो मी हा. हाय ना इथं कसं आहे ते नाही पाहायचं. आपली गावरानी चालू द्यायची. एवढं समजते का याले फर्स्ट टर्म म्हणते आणि याले सेकंड टर्म.
का लिहू नाही, का घेण देणार आहे असं आहे ना. पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा, याला वाचायचा कसा आहे ना, फर्स्ट स्क्वेअर मायनस सेकंड स्क्वेअर. अडाण्या भाषेत पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग हे बाय स्क्वेअर असं. तर जमन खरं सांगत हाव तेव्हा काय करायचं, एका ब्रॅकेट मध्ये दोघांची बेरीज, एका ब्रॅकेट मध्ये दोघांची वजाबाकी. एकदम अडाण्या भाषेत पाहिजे असल तर असं गोड वाटते. पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग, एका कंसात दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. कधी चुकणार नाही. असं तर घाबरून जासाल. लक्षात ठेव, काय लिहू नाही हे पाचच नाही, एका कंसात दोघांची बेरीज. तर बा या वाला लिहिला आणि प्लस या वाला असा हात चालते. दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी, तर बा cos 7x/2. जे का लिहू नाही ते नका पाहू, बस एक सेन्स असलं पाहिजे का दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. कधी चुकन तर म्हणता असं आहे. ठीक आहे. आता पाय मी तुले का शिकवतो. मी सांगलं का बा साइनचं पद आहे ना, ह्या वाला पाय मी ह्या इथं आहे, हा आहे, हा आहे, मधात प्लस आहे. मला काय म्हणायचं आहे रे, ए प्लस बी प्लस सी लिहा का ए प्लस सी प्लस बी लिहा, अर्थ एकच. तर मी याले असं सेट करतो. काऊन बात हा नियम आहे का साइन शेवटीच चालते, कॉसच समोर पाहिजे. इथं कॉस एक मांगा आहे, नाही चालत. बस एवढं लक्षात ठेवा. कॉस स्क्वेअर आजच्याच याच्यात नाही, कोणत्याही चॅप्टर मध्ये प्लस 2 कॉस आहे ना. आयुष्यभर अभ्यासच करत राहिलो राजा, एवढं बारकाईनं सांगतो. 2 cos 7x/2 sin 7x/2 आणि आता ह्या लिहितो sin स्क्वेअर 7x/2. पाय बाबा काहीतरी नाविन्यपूर्ण सांगेन तुले मी. तुम्ही म्हणशील क्या बात आहे. ठीक आहे. आता याले नको पाहू तर काही समजणार नाही. पाय मी काय लिहितो, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. याले भाऊ पहिला म्हणाचा, याले शेवटला म्हणाचा. म्हणला नाही फायदा होईल. याले पहिला म्हणाचा, याले शेवटला म्हणाचा. कसं दिसते, पहिल्याचा स्क्वेअर दिसते, हे पाय. शेवटल्याचा स्क्वेअर दिसते. इथं जे आहे ते इथं आहे, ते इथं आहे, ते इथं आहे. म्हणजे या दोघांचा इथं मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे. आणि समोर 2 आहे म्हणजे त्याची दुप्पट आहे, ट्वाइस आहे. मग मंत्र पाय, पहिल्याचा वर्ग शेवटल्याचा वर्ग, त्याच दोघांच्या गुणाकाराची दुप्पट असल तर डोळे बंद करून पहिला लिहा, शेवटला लिहा, मधल्याचं चिन्ह लिहा, कंसाचा वर्ग लिहा. ते टर्म पूर्ण सेट झाली. नाही समजलं, हे समजलं पाहिजे. काऊन आलं, कसं आलं, हे आहे ना, ज्याला येते ना त्याचा मॅथ धावते आहे ना. नुसतं आहे ना उतरवू नका. काऊन आलं, कसं आलं, याच्यावर कॉन्सन्ट्रेट, बेसिक. बस कसं धावते पहा. मग पाय, मग मी तुला दाखवूनच देतो. y = tan इनव्हर्स. मी म्हटलं ना सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे. ह्या जशानं तसा याले हातही नाही लावत मी. cos 7x/2 असं प्लस sin 7x/2 असं एका ब्रॅकेट मध्ये. या झाला एका ब्रॅकेट मध्ये. मित्र आता फॉर्म्युले मला तर तसे पाठच आहे, तवापासून आहे, तुम्हाला दिसूनही राहिले. आता इलाज नाही, जागाच पुरणार नाही या प्रॉब्लेम. असं पहा. मग ह्या जशाला तसा ह्या लिहून राहिलो. cos 7x/2 मायनस sin 7x/2. याले तो 5 नाही. आता पाय राहिला, ट्रेनिंग देऊन राहिलो. हे बघ
हा पहिला, या शेवटला. पहिल्याचा स्क्वेअर दिसला, शेवटल्याचा स्क्वेअर दिसला. इथं जे आहे ते इथं आहे, इथं जे आहे ते इथं आहे. दिसला? दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे इथं म्हणजे गुणाकार आहे. त्याच्या समोर 2 लिहून आहे म्हणजे दुप्पटही आहे. असं असलं तर पहायची टेक्निक पाय. पहिल्याचा वर्ग आहे, शेवटल्याचा वर्ग आहे, त्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट आहे. पटकन पहिला लिहायचा. असं भ्यायचंच नाही, कधी चुकणार नाही याची मी हमी देतो. शेवटला लिहायचा, शेवटला लिहायचा. ठीक आहे, चुकणार नाही याची हमी देतो. म्हणजे हेच पुस्तकानं सांगलं पण ते आपल्याला कोण क्लिअर नाही केलं म्हणून अडचण आहे. मधल्याचं साइन या मधल्या पदाचं प्लस आहे तर प्लस लिहायचं, मायनस आहे तर मायनस लिहा. सरळ ब्रॅकेट करा आणि त्याचं स्क्वेअर करा. हे झाला तुमचा सेटिंग. बोल पाय इथं हा प्लसचा स्क्वेअर आहे ह्या आणि ह्या कटला. आणि आता पाय काय आलं बा, तर y = tan इनवर्स असा आला बा. cos 7x/2 मायनस sin 7x/ अपॉन cos 7x/2 प्लस sin 7x/2. मी सांगलं का वरतं cos न sin चं टर्म, डिनॉमिनेटर मध्ये cos आणि sin चं टर्म प्लस मायनस कुठं आहे त्याले नाही पाहायचं. तेव्हा विचार नाही करायचा, सण आपला हात चालला पाहिजे. एकच नियम लक्षात ठेवा का त्याला 100% दुसरं काही लागणार नाही, फक्त cos नच भागायला लागेल. हे सत्य आहे. तर इथं काय लिहायचं बा, तर y = tan इनवर्स असं. हे टर्म लिहायची cos 7x/2 sin 7x/2 असं. तुमच्या मनात हे पण आलं पाहिजे का हो सर, का cos नच काऊन भागाचं, दुसरं काऊन नाही जमत आहे ना. आलं का नाही आलं? आलं पाहिजे. ह्या लिहायचा सांगतो ना, ते सांगणारच आहो. फक्त 1 मिनिट थांबा, हे लिहून घेऊ द्या. असं एवढं झालं तर तुम्ही शिकले हो लहानपणी a-b/c याच्या खाली याच्या खाली असे शिकले का नाही? अरे प्लस असलं तरी चालते बा, मायनस असलं तरी चालते. मग आता एवढं जर झालं असल तर सायन्सचे विद्यार्थी आहे तर थोडंसं डायरेक्ट समजलंही पाहिजे. tan इनवर्स असं. याच्या खाली आला तर cos कटला, काहीच नाही राहिला म्हणजे 1 मायनस sin अपॉन cos याच्या खाली येईल तर sin अपॉन cos म्हणजे tan. तरी मी सांगूनच राहिलो भागीला. ठीक आहे, अंशाला भागलं तसं छेदाला पण भागा लागते, हे लिहायचं विसरून गेलो. तर याच्या खाली येईल तर हा कटल म्हणजे 1 येईल आहे ना. sin भागीला cos म्हणजे येईल tan. पाय बाबा असं. फायदा माहित आहे पाय. मग फायदा y = tan इनवर्स. आता मी स्पीड वाढवतो. हा 1 कसा लिहिता येते, tan π/4 मायनस या tan 7x/2 1 प्लस याले जोड 1 चा देतो म्हणजे 1 न मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक नाही पडत. उद्देश माहित आहे, मी tan ऑफ a - b वर जाणार आहो. हे माझं कारण आहे म्हणून cos न भागायला लागते. पटलं? तर याची स्टेप इथं लिहून राहिलो बाबा. पाय पुरतच नाही, या भल्ला महत्वाचा प्रॉब्लेम आहे. एवढं भन्नाट प्रॅक्टिस पाहिजे. y = tan इनवर्स यावाला असा. tan π/4 मायनस tan 7x/2 tan 7x/2 असा. ठीक आहे, अपॉन 1 प्लस या 1 च्या ऐवजी पण भरतो tan π/4 आणि या लिहितो tan 7x tan 7x/2 असा.
सांग बाबा कसं दिसते? tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. तर याचं फॉर्म्युला लिहून दिला y is equal to tan inverse tan of a minus b म्हणजे pi by 4 minus 7x by 2. लिहून होता पाहिला तुम्ही. tan inverse न tan कटला y is equal to pi by 4 minus 7x by 2. सरळ लिहून टाकायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to with respect to x dy by dx is equal to बोला कॉन्स्टंट आया. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 7/2 मायनस 7/2 बाहेर निघते आणि x चा डेरिव्हेटिव्ह f. तर माझ्या dy by dx च उत्तर आलं -7/2. बोल पहा हे जर समजलं तर बरं होते. समजलं का नाही समजलं? कुठं जर चुकलं असन तर धिंगाणा होऊन जायचा. ठीक आहे बा. ह्या झाला तुमचा 9वा. पहा मित्रो 10वा प्रॉब्लेम सांगत आहोत. सोल्युशन पाहून घ्या. लेट y is equal to tan inverse असं अंडर रूट मध्ये 1 plus cos x upon 1 minus sin x असं. ठीक आहे. 1 plus cos x upon 1 minus cos x आहे. सॉरी असं. आता एवढं जर झालं असन तर इकडं पाहायचं y is equal to tan inverse अंडर रूट 1 plus cos x म्हणजे 2 cos square x by 2. तर इथं लिहायचं 2 cos square x by 2 आणि 1 minus cos x म्हणजे काय होते? तर बा 2 sin square x by 2 असं. 2 कटला. cos upon sin म्हणजे cot म्हणजे बा y is equal to tan inverse cot आहे ना. cos upon sin म्हणजे cot म्हणजे cot square x by 2 न या अंडर रूट जशानं तसा. बाबू स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला तर बा y is equal to tan inverse आहे ना cot x by 2 असा. सांग बाबा cot x by 2 आहे तर आपण शिकलो 10व्या वर्गात. तर मग cot थीटा बरोबर tan 90 minus थीटा. तर y is equal to tan inverse tan 90 म्हणजे pi by 2 असं minus x by 2 असं लिहायचं पहा. मग एवढं जर झालं असन तर बा tan inverse न tan कटला आणि उरलं काय रे बात y is equal to pi by 2 minus x by 2. सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. Differentiate both sides with respect to x dy by dx is equal to कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. डिनॉमिनेटर मध्ये 2 आहेत असा काढाचा वरत 1 लिहायचा आणि व्हेरिएबल आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x. तर x चा डेरिव्हेटिव्ह काय होते रे? 0 तर गेलास. या हाफ x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 म्हणजे उत्तर आलं -1/2. चलो बोलो एवढं जर झालं असेल तर एक थे पाहून घ्या. ये ना 11वा पाय बाबा यावाला. इथं लिहायचं सोल्युशन. लेट y is equal to tan inverse cosec x plus cot x. काही नाही हो सोपे साधे गणित आहे. फक्त थोडीशी फॉर्म्युल्याचा जोड पाहिजे आणि ओरिजिनल फॉर्म्युल्याची अर्थ माहित पाहिजे बस. बाकी तर काही नाही. तर पहा मी कसा मांडतो y is equal to tan inverse. तुम्ही 10व्या वर्गात शिकले कोसेक म्हणजे 1/sin x. शिकले बाबा. cot म्हणजे cos x upon sin x.
डिनॉमिनेटर कडे पाहायचाल तर दोघांचाही डिनॉमिनेटर सारखा आहे, म्हणजे न्यूमरेटरची होईल बेरीज, ऍडिशन. म्हणजे बा y इज इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस cos x अपॉन sin x. जमलं तर y इज इक्वल टू tan इनवर्स पाय मग 1 प्लस cos x चा फॉर्म्युला सांगला 2 cos स्क्वेअर x बाय 2 आणि sin x चा फॉर्म्युला आहे 2 sin x बाय 2 cos x बाय 2. मित्र पूर्ण बारकाईनं मीनिंग कसे सेट होते ते सांगले पहिले, तेव्हा डायरेक्ट वापरत आहोत. या दोन आणि या दोन कटला, हा स्क्वेअर न या कटला, म्हणजे बा y इज इक्वल टू tan इनवर्स cos x बाय 2 राहिला अपॉन काय राहिला बा तर sin x बाय 2. cos अपॉन sin म्हणजे होते cot, म्हणजे बा या झाला तुमचा cot x बाय 2 असा. आणि 10व्या वर्गाचं पुस्तकानं सांगलं का बा cot थीटा बरोबर tan 90 मायनस थीटा, तर पाय बाय 2 मायनस x बाय 2 असा. tan इनवर्स न tan कटला म्हणजे फक्त राहिला पाय बाय 2 मायनस x बाय 2. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx, तर इथं लिहिता मित्र dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे तर असा काढाचा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x, म्हणजे 0 तर गेलास म्हणजे मायनस हाफ न x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे फायनल आन्सर राहील तुमचं मायनस हाफ. चलो बोलो. एवढं जर झालं असेल तर 11 झाले. आता जे उरले असेल ते उद्या पाहू. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला ना मित्र का नाही आवडला, कमीत कमी मेसेज 2-3 तर मेसेज करा. आवडला, अरे नसेल आवडला तरी करा आता हो आवडला म्हणून. आता काय ठीक आहे बा, फक्त घंटी वाजवा. आज काही जास्त बोलत नाही. नमस्कार.